आज बरं का छान असा मेनू बनवणार आहे रात्रीच्या जेवणासाठी. खमंग चुरचुरीत अशी फोडणी घालणार आहे. तर आज दाखवणार आहे लसुणी पनीर. तर तेल गरम झाल्यावर लसूण भरपूर सारी घालायची, लाल तिखट आणि चुरचुरीत फोडणी आपल्याला घालायची आहे. इतकी यम्मी झाली आहे ना, मस्त सॉफ्ट असं पनीर झालेलं आहे. सुपर छान अशी झालेली आहे लसुणी पनीर. चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करूया. अर्धा कप दही घेतलेलं आहे. हे ताजं दही आहे. त्याचबरोबर आपल्याला लाल तिखट घालायचं आहे 1 टीस्पून. अर्धा टीस्पून हळद घालायची आहे. गरम मसाला किंवा किचन किंग मसाला वापरलात तरी चालेल. धने जिरे पूड घालायचे आहेत आणि लसूणच्या पाकळ्याची थोडंसं क्रश केलेलं आहे. 1 चमचा तेल घातलेलं आहे. 1 चमचा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, हे सर्व काही एकजीव करायचं आहे. चांगलं फेटून घेतल्यानंतर आपल्याला पनीरचे क्यूब्स असे आपल्याला तुकडे करायचे आहेत. लहान मोठे तुम्हाला हवे त्या आकाराचे क्यूब्स बनवा पनीरचे आणि सर्व काही या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे. आणि आपल्याला हे मिश्रण थोड्या वेळसाठी मुरवत ठेवायचं आहे पनीर. त्याचबरोबर कढई गरम झाल्यावर तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यावर आपल्याला वेलची, दालचिनी, काळी मिरी हे सर्व काही तेलामध्ये चांगलं 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. लसूण पाकळ्या घालायच्या आहेत भरपूर साऱ्या आणि आलं घालायचं आहे आणि सर्व काही तेलामध्ये चांगलं परतून घ्या. त्याचबरोबर उभा मी कांदा चिरलेला आहे, क्यूब्स तसा कापायचा आहे. चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. लालसर असं आपल्याला करायचं आहे 4 ते 5 मिनटं. त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा चांगले परतून घ्यायचे आहे कांदा टोमॅटोसोबत आणि अख्खे मसाल्यासोबत. चांगलं एकजीव झाल्यानंतर आपल्याला थोडेसे काजू घालायचे आहेत. आपल्याला चांगली पेस्ट बनवायची आहे त्यामुळे काजू घातलेले आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला वाफ द्यायची आहे. त्यामुळे टोमॅटो चांगले नरम होतील आणि आपल्याला पेस्ट करायची आहे. हे पूर्ण थंड करायचं आहे. मी प्लेटमध्ये हे कांदा टोमॅटोचं सगळं काढून घेतलेलं आहे. पूर्णपणे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट बनवायची आहे. गरम गरम आपल्याला ग्राइंड करायचं नाही आहे. तर मिक्सरमध्ये मी ग्राइंड करून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता छान अशी पेस्ट झालेली आहे. पाणी न घालता, अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. कढई गरम झाल्यावर आपल्याला अमूल बटर किंवा तुमच्याकडे जो काही बटर असेल ते घालायचं आहे आणि त्याचबरोबर तेल घालायचं आहे. तेल आणि बटर चांगलं मेल्ट झाल्यानंतर आपल्याला जिरं, तमालपत्र घालायचं आहे आणि कांदा घालायचा आहे. बारीक असा कांदा चॉप केलेला आहे आणि चांगलं तेलामध्ये बटरमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगलं कांदा ब्राउनिश झाल्यानंतर आपण जी पेस्ट केलेली ती आपल्याला घालायची आहे. बेसिक मसाले घालायचे आहेत. लाल तिखट, हळद, गरम मसाला किंवा किचन किंग मसाला, धने जिरे पूड आणि सर्व काही मिश्रण पेस्टमध्ये आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालायचं आहे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार. चांगलं मिक्स करून घ्या. स्लो गॅसवर चांगलं फेटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छानपैकी कलर आलेला आहे आणि 5 मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं आहे आणि आपल्याला पुन्हा आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि आपण पनीर छानपैकी मुरवत ठेवलेले ते काही सगळं आपल्याला घालायचं आहे आणि एकजीव करून घ्या. आणि तुम्ही बघू शकतात ग्रेव्ही छानपैकी झालेली आहे आणि माझ्याकडे ताजं साय होती ती घातलेली आहे. चांगली एकजीव करून घ्या. छानपैकी अशी वाफ द्या 5 मिनटासाठी आणि भरपूर सारी कोथिंबीर घाला किंवा कसुरी मेथी घातलात तरीही चालेल. माझ्याकडे नव्हती म्हणून मी घातलेली नव्हती. तर मिक्स करून घ्या आणि गरमागरम अशी ही लसुणी पनीर तयार झालेली आहे आणि आता मी झाकून ठेवते
आणि तुम्ही बघू शकता यम्मी अशी लसूणी पनीर तयार झालेली आहे. मी ट्रायंगल अशी चपाती बनवलेली आहे. तुम्ही रोटी किंवा मैद्याची रोटी बनवलात किंवा नान किंवा साधं चपाती बनवलात तरी चालेल. आणि त्याचबरोबर मी कोकम सरबत बनवलेलं, कारण का उन्हाळा चालू झालेला आहे, खूप तहान लागते, तर मस्तपैकी असं कोकम सरबत बनवलेलं थंडगार असं. आणि आता मी एन्जॉय करणार आहे. आपली लसूणी पनीर छानपैकी तयार झालेली आहे. मस्तपैकी बाहेर हॉटेलमध्ये खूप महाग मिळते, आपण घरच्याच घरी ही लसूणी पनीर नक्की तुम्ही बनवू शकता. अतिशय सोपी आहे, फक्त बेसिक इन्ग्रेडियंट्स लागतात आणि घरच्या साहित्यामध्येच होतं. बाहेर काहीही आपल्याला आणायला लागत नाही, फक्त पनीर आणायला लागतं. किंवा आपण पनीर घरीसुद्धा बनवू शकतो. तर नसेल टाईम तर पनीर बाहेरून आणा आणि घरच्याच घरी आपण लसूणी पनीर बनवू शकतो. चला तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मस्तपैकी असा पनीर छानपैकी झालेला आहे आणि ग्रेव्ही तर मस्तच. वरून आपण मस्तपैकी लसूणी पनीर घातलेलं आहे. मस्तपैकी असं ग्रेव्ही घातलेली आहे आणि छानपैकी ट्रायंगल अशी चपाती बनवलेली आहे. तुम्हाला नान पाहिजे असेल तुम्ही बनवू शकता किंवा घरच्या चपातीमध्ये छान असं लागतं. आता टेस्टिंग आहे, जास्त वेळ घालवत नाही. आणि सॉफ्ट असं पनीर झालेलं आहे. सुपर, जास्त वेळ घालवत नाही. छान अशी झालेली आहे लसूणी पनीर, तर नक्की ट्राय करा. आता मी संपवते आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू. आणि तुमच्या मित्रपरिवारांना लसूणी पनीर नक्की व्हिडिओ शेअर करा. आणि उन्हाळा सुरू झालेला आहे तर कोकम सरबत तर पाहिजेच. आजच तुम्ही लसूणी पनीर नक्की बनवा. बाय.